पूर्व माध्यमिक परीक्षामध्ये सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 त्याच्यामध्ये 2024 चा पेपर आहे। यामध्ये क्वेश्चन नंबर 26 आहे 1 + p अपॉन p इंटू 1 - p अपॉन p इज इक्वल टू किती म्हटलं, म्हणजे याचा आन्सर काय आहे। तो ऑप्शन्स आहेत, फर्स्ट ऑप्शन p² + 1 अपॉन p², ऑप्शन नंबर 2 p अपॉन p² + 1, ऑप्शन नंबर 3 1 - p अपॉन p², ऑप्शन नंबर 4 1 - p² अपॉन p²। तर हे असा क्वेश्चन सोडवत असताना आपल्याला याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनचा आपल्याला साइन दिसत आहे, मल्टिप्लिकेशन। मल्टिप्लिकेशन असते तेव्हा काय करावं लागते आपल्याला, म्हणजे एक अंश असतो आणि एक असतो छेद, अंश आणि छेद इंटू पुन्हा अंश आणि छेद असतो, अंश अपॉन छेद। यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर इंटू पुन्हा न्यूमरेटर अपॉन डिनोमिनेटर। याचा काय आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे। मल्टिप्लिकेशन करताना अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार आपल्याला करावा लागतो। अंश अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार, न्यूमरेटर इंटू न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर इंटू डिनोमिनेटर। मग इथं 1 + p जे काय दिलं आहे 1 + p अपॉन p, म्हणजे हा अंश आहे आणि हा अंश आहे, अंश अंश यांचा गुणाकार। मग आता याच्यामध्ये हे एक आयडेंटिटी आहे, आयडेंटिटी म्हणजे आपल्याला बघायचं आयडेंटिटी दिलेली आहे। फर्स्ट नंबर a + b, पहिली आयडेंटिटी आहे की a + b म्हणजे दोन्ही सारखे आहे, प्लस प्लस आहे। दुसरी आयडेंटिटी आहे a - b म्हणजे दोन्ही मध्ये मायनस मायनसचं चिन्ह आहे। तिसरी आयडेंटिटी आहे a + b, दुसरी आहे a - b। आता इथं दोघांमध्ये प्लस प्लसचं चिन्ह आहे, इथं दोघांमध्ये a आणि b मध्ये मायनस मायनसचं चिन्ह आहे, आणि या तिसऱ्या आयडेंटिटी मध्ये एक प्लसचं चिन्ह आहे, एक मायनसचं चिन्ह आहे। मग आता पण या दोघांमध्ये चिन्ह कोणतं आहे, मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकाराचं। इथं मल्टिप्लिकेशन आहे, इथं मल्टिप्लिकेशन आहे। मग याचा आन्सर काय आलेला आहे, याचा आहे a² + 2ab + b²। आणि जेव्हा a आणि b मध्ये मायनसचं चिन्ह असते तेव्हा a² - 2ab + b² होते। आणि तिसरी जी आयडेंटिटी आहे ती आहे एक प्लस वाला चिन्ह आणि दुसरा आहे मायनस वाला चिन्ह, तेव्हा काय होते, तेव्हा a² आणि -b² हे याचा आन्सर होते, a² - b²। मग आता इथं सुद्धा काय एक प्लस आहे आणि एक मायनस आहे। हा a म्हणजे 1 जो आहे ना आपला, तो 1 हा 1 म्हणजे a म्हणजे कोण झाला आपला, a म्हणजे 1 आहे, ठीक आहे। आणि b म्हणजे कोण आहे, तर b म्हणजे p आहे, ठीक आहे। आणि आपली आयडेंटिटी कोणती आहे आपली, एक प्लस आणि b, एक मायनस, हा प्लस आणि हा मायनस, म्हणून आपल्याला काय करावं लागेल a² - b²। आता a म्हणजे कोण आहे, तो 1 आहे, म्हणजे 1चा स्क्वेअर आला, राईट। 1चा स्क्वेअर हे मायनसचं चिन्ह आणि b चा स्क्वेअर कोणता आहे, p आहे, p चा स्क्वेअर आला अपॉन आता हे छेद आणि छेदाचा गुणाकार म्हणजे p × p। याचा आन्सर काय ते आपल्याला माहिती आहे, 1चा स्क्वेअर 1चा स्क्वेअर किती झाला 1 झाला, मायनस p चा स्क्वेअर किती झाला p² अपॉन p × p म्हणजे p चा स्क्वेअर झाला, म्हणजे हे आला आपला आन्सर। आणि हे ऑप्शन नंबर किती आहे, तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे 1 - p² अपॉन p², म्हणजे आपला ऑप्शन आहे 4।